टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बारामतीमधून खरं तर आज सकाळीच पालखीने पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे। खरं तर वैष्णवांचा मेळा सध्या काठेवाडी ठिकाणी दाखल झालेला आहे। अगदी आनंदाचा सोहळा सध्या आपण पाहू शकतो की हे जे धोत्राच्या पायघड्या आहेत ते परीड समाजाच्या वतीने या ठिकाणी घालण्यात येत आहेत। पालखी हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहे। हे सर्व क्षण जे आहेत ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये किंवा मनाच्या मर्ममंदात कैद करण्यासाठी अनेक पंचक्रोशीतील जे भाविक आहेत किंवा जे नागरिक आहेत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो की ज्ञानोबा तुकोबाचा विठोबाचा खरं तर गजर या ठिकाणी होत आहे आणि खरं तर काठेवाडी अगदी वारकरीमय झालेले आहे, वारीमय झालेले आहे। वारकरी अगदी उत्साहामध्ये खरं तर हा सोहळा क्षण पाहत आहेत। वर्षानुवर्षाची खरी ही परंपरा आहे आणि आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं जे धोतर आहे त्या धोतरांचे जे पायघडे आहेत ते या ठिकाणी घालण्यात येत आहेत। पहिलं धोतर हातरलं की ते परत नंतर पुढं आणखी त्या धोतर पुढे या रस्त्यावरती हातरलं जात आहे। अगदी हा एक विलक्षण सोहळा सध्या आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं हे जी वारी आहे, वारीच्या माध्यमातून जी पालखी काठेवाडीमध्ये सध्या दाखल झालेली आहे। पायघड्या हतरत सध्या या पालखीला सध्या काठेवाडीमध्ये आणण्यात येत आहे। खरं तर काठेवाडीमध्ये आल्याच्या नंतर विसाव्या मंदिरामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यानंतर परत ही जी पालखी जी आहे ते पुढे काठेवाडीच्या पुढं जे मेंढ्यांचं रिंगण आहे ते मेंढ्यांचं रिंगण परत या ठिकाणी रंगणार आहे। खरं तर मानवतेचा जो आहे तो संदेश, एकतेचा, सहिष्णुतेचा धर्म शिकवणारी जी वारी आहे ती वारीची परंपरा वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर आपल्याला पाहायला जे आहे ते मिळत आहे। आपण सध्या पाहू शकतोय की कशा पद्धतीनं या धोत्राच्या पायघड्या आहेत त्या पायघड्याच्या माध्यमातून या हातरण्यात साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा याचा खरं तर प्रत्यय सध्या आपल्याला या क्षणाला येत आहे की कशा पद्धतीनं पायघड्या अंतर्गत जी आहे ते या ठिकाणी वारकऱ्यांना असेल किंवा जे खांदेकरी आहेत पालखीचे, त्या पालखीचे खांदेकरी जे आहे ते या पायघड्याच्या माध्यमातून सध्या काठेवाडीच्या दिशेने जी आहे ती पालखी पुढे मार्गस्थ होत आहे। खरं तर हा विलक्षण सोहळा आहे, अगदी मर्मबंधामध्ये साठवून ठेवा असा खरं तर एक सोहळा आहे। ही पालखी आहे जे पुढे हळूहळू मार्गस्थ होत आहेत। सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते सध्या काठेवाडीतले सर्व वारकरी दाखल झालेले आहेत। कुणी शेतामध्ये आहे तर कुणी गावामध्ये आहे, तर एक वेगळं चित्र सध्या हा काठेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि हा रस्त्यावरचं सध्या हे जे चित्र आहे काठेवाडीचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरून जे खांदेकरी आहे ते खांदेकरी सध्या पालखीला पुढे मार्गस्थ घेऊन पुढे येत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ती परीड समाजाची ही परंपरा आहे आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जाते। सध्या आपण पाहू शकतो की पालखी कशा पद्धतीनं पुढे धोत्राच्या पायघड्याच्या माध्यमातून त्यांना आणलं जाते। ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष, विठ्ठल नामाची मात्रा, खरं तर एक वेगवेगळी ऊर्जा जी आहे ती सध्या देत आहे। आपण पाहू शकतो की पालखी कशा पद्धतीने पुढे हळूहळू जी आहे ती मार्गस्थ होताना आपला दिसत आहे। जी पालखी आहे जी हळूहळू आपण पुढे जी आहे ते मार्गस्थ होत आहे। आकर्षक अशा फुलांनी सजावलेला जो रथ आहे तो रथ पुढे त्या रथामधून ही पालखी खाली उतरवण्यात आली आणि खांदेकरीने आपल्या खांद्यावरती पालखी घेत त्या पायघड्याच्या माध्यमातून काठेवाडीच्या दिशेने जी पालखी आहे ते हळूहळू मार्गस्थ होत आहे। या पादुकाच्या चरणस्पर्श होण्यासाठी भाविकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच काठेवाडीमधलं हे भक्तिमय वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळते। नाविन्यपूर्ण, चैतन्यपूर्ण असा हा सध्या सोहळा सध्या आपण अनुभवत आहोत। टिव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास दृश्य आहे त्या पालखीमधले। खरं तर त्या पालखीला चरणस्पर्श व्हावा, ह्या पालखीच्या पादुकांचा स्पर्श व्हावा यासाठी एक मोठी रांग जी नागरिक करत असतात। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ही पालखी खांदेकरांनी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि पुढे हळूहळू ही जी पालखी जी आहे ते हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहेत। त्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी खरं तर ज्ञानियाचा दीप लावल्या, ज्ञानेश्वर महाराजांनी या संत संप्रदायाचा पाया रचला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज याचे कळस झालेले होते। सध्या हा जो सोहळा आहे तो याची देही याची डोळा आपण पाहत आहोत। कशा पद्धतीने ही जी पालखी आहे ती हळूहळू पुढे जी आहे ते या पायघड्याच्या माध्यमातून मार्गस्थ होत आहेत। फुलांच्या पायघड्या आपण पाहिलेल्या असतील किंवा वेगवेगळ्या पायघड्या आपण पाहिलेल्या असतील, मात्र ही धोत्रांची पायघड्याची एक अनोखी परंपरा, अनोखी जी सोहळा आहे तो सध्या आपण या काठेवाडीच्या परिसरामध्ये सध्या आपण पाहत आहोत। काठेवाडीच्या रस्त्यावरती जो सोहळा आहे तो एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण सोहळा सध्या आपल्या टिव्हीच्या दर्शकांसाठी आपण दाखवत आहोत। कशा पद्धतीने जे खांदेकरी आहे ते या पायघड्याच्या माध्यमातून ही जी पालखी आहे ती पुढे मार्गस्थ होत असताना आपल्याला सध्या दिसत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टिव्ही मराठी, काठेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव